तर मस्त असे आपले हे डाळ वडे एकदम कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि खूप वेळ असेच राहतात कुरकुरीत. बघू शकता. क्या बात. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत 2 स्नॅक्स. म्हणजे आपल्याला चहासोबत काहीतरी हवंच असतं, तर आपण हे 2 प्रकारचे स्नॅक्स बनवू शकता तुम्ही. कुठलाही जो आवडेल तो. झटपट होणारे आहेत आणि एकदम चविष्ट, एकदम कुरकुरीत बनतात आणि एकदम कमी तेलकट. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. हरभरा डाळ भिजत ठेवायची आपल्याला 2 तासासाठी. वडे बनवण्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायची एकदा आणि 2 तास अशी छान भिजवून घ्यायची. तर आता आपली ही हरभरा डाळ छान भिजलेली आहे. ह्यातील पाणी काढून घ्यायचं आपल्याला. तर आता ही डाळ आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये जाडसर वाटून घ्यायची. डाळ ही जाडसर वाटून घ्यायची आपल्याला. पाणी नाही वापरायचं बिलकुल सुद्धा. तर यामध्ये घालायचे आलं घेतलं 1 इंच बारीक कापून. लसणाचे हे छोटे छोटे गावरान लसूण आहे. पाकळ्या थोड्या लहान आहेत, 10-12 पाकळ्या एकदमच टाकल्या आपण पहिल्याच ह्याच्यामध्ये. जिरं घालायचे अर्धा चमचा. हिरवी मिरची 5 घातली. आपल्याला थोडंसं लाल मिरची पावडर वापरायची, किंवा तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर अजून मिरची वापरली तरी चालेल. आणि ह्याला आता जाडसर वाटून घ्यायचे. तर अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलेलं आहे. बारीक नाही करायचं आणि बिन पाणी घालता बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा. मस्त असे डाळ वडे चहासोबत खूप छान लागते टेस्ट. याऐवजी मुगाचे सुद्धा बनवू शकतो. तर अशाच प्रकारे राहिलेली डाळ पण आपल्याला वाटून घ्यायची. तर आता आपली ही डाळ अशी छान जाडसर करून वाटून घेतलेली. त्यामध्ये आपल्याला घालायचे हे अर्धा चमचा मीठ. मीठ आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद घालायची. हे लाल मिरची पावडर. आपण हिरवी मिरची वापरलेली आहे. तुम्हाला जशी आवडेल त्या हिशोबाने. जर हिरवी मिरची आवडत असेल तर फक्त मिरचीच घालायची, किंवा दोन्ही मिक्स असेल तर तुमच्या अंदाजाने जसं कमी जास्त लागतं तसे हिशोबाने. कांदा 1 कापून घेतला बारीक. कोथिंबीर आणि हा पाव चमचा ओवा घेतलेला आहे. ओव्यामुळे पचायला त्रास होत नाही हरभरा डाळ असल्यामुळे. तर आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचे. तीन चमचे तांदळाची पिठी घालायची. नाही घातली तरी चालेल, पण त्यामुळे काय होतं, पीठ आपले छान वडे बनतात आणि मस्त खुसखुशीत होतात, कमी तेलकट. खूप पाऊस चालू आहे आज जोरात. तुमच्या इकडे कसं आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर याला छान मिक्स करून घ्यायचे. खूप छान लागतात डाळवडे. आणि चहाच्या वेळेला काहीतरी हवंच असतं आपल्याला, तर आपण हे स्नॅक्स बनवलेले आहेत. जे वडापाववाले असते त्यांच्याकडे सुद्धा असतात हे डाळवडे. तर तसेच बनतात, मस्त खुसखुशीत, म्हणजे कुरकुरीत बनतात. हे पीठ छान मिक्स झालेलं आहे. ह्याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे.
असे जास्त जाडही नाही करायचे आणि जास्त पातळ नाही. जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, अशा प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यायचे सर्व. तर मस्त असे एवढे बनवून घेतलेत. आपल्याला अगोदर नाही बनवून ठेवायचे, नाहीतर काय होतं तर पाणी सुटून असे म्हणजे चिकटू शकतात खाली. तर आपल्याला जसे बनवायचे तसे म्हणजे जसे तळायचे तसे बनवून तळायचे. आणि हे जर आपण पीठ बनवून ठेवलं आणि आपल्याला जेव्हा बनवायचे 3-4 दिवस टिकतं पीठ हे, आणि आपल्याला जेव्हा बनवायचे त्यावेळेला बनवून गरम गरम तळून खाल्ले तरी चालतात. फ्रीजमध्ये ठेवायचे. तर आता तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी. थोडंसं पीठ टाकून बघायचं. जास्त कडकडीत तेल पण नाही गरम करायचं आणि कमी पण नाही. टाकलं की वरती येते म्हणजे तेल छान तापलेलं आहे आपलं. तर आपल्याला यामध्ये वडे सोडायचे. कमी जर तेल तापलेलं असेल तर वडे फुटू शकतात. तर मध्यम गरम पाहिजे आणि जास्त वडे नाही सोडायचे, नाहीतर तेलाचं तापमान कमी जर झालं तर तेलकट पण होतात आणि फुटू शकतात. तर फ्लेम मिडियमच ठेवायची, कमी नाही करायची. आणि ह्याला आता आपण पलटी करून बघू. तर मस्त असे आता डाळ वडे तळत आलेले आहेत. मस्त दिसत आहेत, सुरेख कलर आलेला आहे. काढून घ्यायचे आता. मस्त क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला अजून बनवून तळून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे आपले एवढे वडे तळून घेतले. जसे खायचे तसे तळून घ्यायचे. पीठ आपण तसंच ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये. तर वडे म्हणलं की हिरवी मिरची, आपली तळलेली मिरची आली. तर आता मिरची तळून घ्यायची. तर ही मिरची अशी मधून कापून घेतलेली आहे. हे असं पोट फोडून घ्यायचं तिचं, म्हणजे काय होतं उडत नाही तळताना. तर आता ही मिरची छान तळलेली आहे. गॅस बंद करायचा. म्हणजे तिखटपणा कमी होतो. मस्त असं आपले वडे आणि मिरची तयार आहे. तर बघू शकता मस्त असे कुरकुरीत बनले, बिलकुल तेलकट नाही बनले आणि खूप वेळ असेच राहतात, नरम पडत नाहीत तांदळाचं पीठ वापरल्यामुळे आपण. तर अशा प्रकारे मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत असे डाळ वडे तयार आहेत. साधी सोपी रेसिपी आहे. मस्त असा पाऊस चालू आहे, त्यामध्ये चहासोबत आपण हे स्नॅक्स बनवलेले आहेत. तर एक डाळ वडे आणि एक रव्याची. आपण चहासोबत खाण्यासाठी काहीतरी झटपट स्नॅक्स हवं असतं, तर आपण हे बनवायचे पटकन होणारं 10 मिनटात. तर हा घेतला आहे रवा, 1 कप रवा घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला भरपूर भाज्या टाकायच्यात. कांदा घेतला आहे बारीक कापून 1, टोमॅटो घेतला आहे 1 छोटावाला, शिमला मिरची 1 कापून घेतली, गाजर, ही हिरवी मिरची आहे, तिखट आवडीनुसार किंवा चिली फ्लेक्स वापरलं तरी चालेल, कोथिंबीर आणि हे फ्रोझन मटार घेतलेत, घरात होते. तर आता कढई ठेवलेली तापण्यासाठी. त्यामध्ये घालायचे 2 चमचे तेल. तेल तापल्यानंतर घालायचं बारीक कापून घेतलेलं लसूण,
आलं पण बारीक कापून घेतले. आलं आणि लसूण परतलेले त्यामध्ये घालायचं. कांदा जास्त हलकासा थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला दुसऱ्या भाज्या टाकायचं. कांद्याबरोबर टाकायची हिरवी मिरची, तर आता आपल्याला बाकी दुसऱ्या भाज्या टाकायच्या आणि सर्व भाज्या आपल्याला फुल फ्लेमवरती छान क्रिस्पी होतील अशा परतून घ्यायचं. त्यामध्ये घालायचं फ्रोझन मटार, कॉर्न वापरले तरी चालतील. मका जर असेल घरामध्ये तर वापरले तरी चालतील. ते असं फुल फ्लेमवरती परतून घ्यायचं आपल्याला. शिजल्यानंतर 2 मिनिट नाही पाहिजे. तर हे घालायचं 1 कप पाणी. जेवढा रवा आहे तेवढंच पाणी घालायचं, जास्त पाणी नाही वापरायचे. त्यामध्ये घालायचं पाव चमचा मीठ आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ऑर्गॅनो आणि ह्याला छान उकळी येऊ द्यायची. तर उकळी आलेली त्यामध्ये घालायची कोथिंबीर आणि रवा घालायचा. छान मिक्स करून घ्यायचं. मस्त असं कुरकुरीत बनतात हे स्नॅक्स आणि टेस्ट पण खूप छान लागते. मिनिटासाठी झाकून ठेवायचे. दोन मिनिट झालेले. गॅस करायचा बंद. हे मिश्रण काढून घ्यायचं आपल्याला. तर आता ह्याला आपल्याला बटर पेपरवरती काढून घ्यायचे. आपल्याला आयताकृती शेप द्यायचा. आणि जास्त पातळ पण नाही थापून घ्यायचं आपल्याला. थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे. मुलांना असे पदार्थ खूप आवडतात. मुलांना सुद्धा बनवून टिफिनमध्ये देऊ शकता किंवा असं मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी, किंवा आपल्याला पण चहा बरोबर. मस्त रिमझिम पाऊस पडतोय. तर आपल्याला आता स्लरी बनवून घ्यायची. त्यासाठी हे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले. त्यामध्ये 3 चमचे ज्वारीचं पीठ घालायचे आणि याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचे.
ही आपली साधी शेवई असते ना गव्हाची बनवलेली, घरी बनवून आणलेली आहे बाहेरून, पण ही आपण एरवी आपण जे घरात बनवतो, म्हणजे घरात वापरतो, त्याचा उपमा, गोड शेवई किंवा खीर पण बनवू शकतो. ती याच्यापेक्षा थोडी बारीक पण असते काही. तरी आपण घरी बनवलेली शेवई गव्हाच्या पिठाची, किंवा याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम वापरले तरी चालतील, किंवा आपले मका पोहे आहेत ते मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून ते कसे वापरायचे ते एका व्हिडिओमध्ये कटलेटचे आपण बनवले होते. खूप छान बनतात. तर याचा असा भुगा करून घ्यायचा आहे, जेवढा जमेल तेवढा, म्हणजे होईल तेवढा भुगा, म्हणजे आपल्याला कोट करण्यासाठी. तर आता हे थंड झाले, आपल्याला कट करून घ्यायचे, पण असे 2 भागामध्ये डिवाइड करायचे. तर अशा प्रकारे कट करून घ्यायचे सर्व आपल्याला. तर अशा प्रकारे कट करून घेतलेत. काही बॉल्स पण बनवलेत छोटे छोटे, कुठलाही आकार देऊ शकता. तर आता ही स्लरी हलवून घ्यायची आणि स्लरीमध्ये डिप करून घ्यायचे आणि कोट करण्यासाठी शेवईमध्ये एक बॉल्स दाखवते. तेल ठेवले तापण्यासाठी, आता तळून घ्यायचं आपल्याला. तर आता तेल ठेवलेले तापण्यासाठी त्यामध्ये सोडायचे. पलटून घ्यायचे. काय मस्त कलर दिसतंय ना. असे छान मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे. तर अशा प्रकारे एकदा पलटून घ्यायचे. अजून लगेच झाऱ्या नाही लावायचं, असं पातळ थोडंसं काही, म्हणजे आपलं छोटा झाऱ्या किंवा स्पॅच्युलाने पलटून घ्यायचे, म्हणजे तुटल्या जाणार नाही. मस्त असे क्रिस्पी बनतात आणि टेस्ट पण खूप छान लागते. आणि आपण सर्व भाज्या वापरून बनवलेला आहे. अजून ह्यामध्ये कोबी, फ्लावर पण वापरू शकता. तर हे अशा प्रकारे गोल्डन कलर झालेला आहे, मस्त काढून घ्यायचे आता. तर बघू शकता काय सुरेख दिसत आहेत. आपण अशाच प्रकारे जे यातील तेल निघतंय तोपर्यंत आपण जे बाउल्स बनवून घेतलेले आहेत ते बॉल्स टाकायचे. म्हणजे दोन्ही पण तळून दाखवते त्यासाठी. तर यातील सर्व तेल निघलेले आहे.
टाकायचे आता. आहे का नाही सोपं स्नॅक्स एकदम. तळून घ्यायचे, वापरू शकता. किंवा आपण जे रवा बनवला आहे तो थंड होण्या अगोदर त्यामध्ये शिजून मिसळलं तरी चालेल. आपण तसेच बनवलेले आहेत. तर हे बॉल्स पण छान तळलेले आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला अजून पण तळून घ्यायचे किंवा असे बनवून आपण फ्रीजरमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा हवं तेव्हा कोट करून तळून घेऊ शकतो. मस्त असं कुरकुरीत बनलेले आहेत. अजून बनवायचे आपल्याला. तर अशा प्रकारे आपले हे स्नॅक्स तयार तळून झालेले आहेत. 10 मिनिटात चहाबरोबर खाण्यासाठी आपल्याला मस्त असे झटपट होणारे, पौष्टिक, परत सर्व भाज्या वापरून, रव्याचे, मैदा नाही वापरता, मस्त असे कुरकुरीत तयार आहेत. मस्त असे कुरकुरीत तयार आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला मस्त असा रिमझिम पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये गरमागरम वाफाळता चहा आणि हे असं जर स्नॅक्स असेल तर खूपच मस्त. एकदम कुरकुरीत बनतात. साधी सोपी पद्धत आहे. पौष्टिक रव्याचं बनवलेलं आहे आपण आणि सर्व भाज्या वापरून, आणि मुलंसुद्धा आवडीनं खातील. मुलांना असे पदार्थ तर खूप आवडतात आणि आपण पण झटपट 10 मिनिटामध्ये तयार होतो आणि मस्त असं टेस्ट पण लागते. तर हे स्नॅक्स तर बघू शकता मस्त असे कुरकुरीत बनलेले, खूप छान. खूप मस्त असे क्रिस्पी बनलेले आहेत. स्नॅक्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.